डांगर भोपळ्याची साल काढून घेतली आहे, मोठे मोठे तुकडे करून घेतलेत. कुकरमध्ये घालून घेणार आहोत. हे पहा, असे मोठे तुकडे केलेत. आता शिजण्यासाठी त्याला गॅसवर ठेवूयात. हा मोठा तुकडा आहे, तो शिजण्यासाठी मी चहाचा 1 कप असतो तेवढं पाणी घातलं. मीठ घालायचं. मीठ घालताना खडे मीठ आहे ना मोठालं, ते घातलं. चवीनुसार भरपूर गूळ घालायचा आहे, जेवढे आपले पीसेस आहे त्याच्या अर्धा तरी. आणि अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं. झाकण लावायचं. बारीक गॅसवर मी इथे 3 शिट्ट्या करून घेतल्यात. मोठा गॅस अजिबात करायचा नाही, कारण पाणी आपण कमी घातलेलं आहे. 3 शिट्ट्या झाल्या. कुकर थंड झाला. मॅशरने मॅश करून घ्यायचं. मॅशर नसेल तर तांब्या, ग्लास काहीही चालेल, फ्लॅट सरफेस असलेलं. हे पहा, मोठी फोड आहे. मस्त भोपळा त्याचा मॅश झाला आहे. परातीत काढून घेतला. याच्यामध्ये अजून मीठ घातलं चवीनुसार, कारण कमी पडलं असतं, आपण शिजताना घातलेलं आहे. आता इथे अर्धा चमचा सुंठ पावडर घालते. वेलची पावडर नाही म्हणून थोडी जास्त घातली. भरपूर बडीशेप घातली. जायफळ आहे तर जायफळ किसून घालूयात. कुठलाही गोड पदार्थ म्हटलं की जायफळने टेस्ट येते छान. आता याच्यामध्ये बसेल एवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर इथे 3 कप गव्हाचं पीठ घातलं. नंतर लक्षात आलं, अरे याच्यामध्ये तर अजून 3 कप बसेल आणि एवढ्या साऱ्या आपल्या पुऱ्या कोण खाणार. तर या पुऱ्या तळण्यासाठी मी जी तेलाची पिशवी आणली त्याच्यावरतीच आता बघते अशा पद्धतीने गोळा ठेवून, आणि प्लॅस्टिकमध्येच अशा पद्धतीने ऑलरेडीच ही तेलाची पिशवी आहे, तेलकट आहे, तर अशा पद्धतीने याची पुरी तयार होती आहे. तेल इकडे तापत ठेवलं होतं. अशा पद्धतीने पुऱ्या काढायच्या आणि तेलामध्ये सोडून द्यायच्या. तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे, पण पुरी सोडताना गॅस बारीक करायचा. मस्त अशी पुरी तयार होते. पण एक गोष्ट लक्षात आली की जेवढा वेळ आपल्याला जातो आहे तेवढं गूळ घातला आहे, त्याच्यामुळे त्या पिठाचं पाणी सुटत राहतं. मग त्याच तेलाच्या पिशवीमध्ये परत अजून 2-4 पुऱ्या केल्यानंतर थोडंसं तेल लावायचं आणि थोडंसं सुक्या पिठाचा हात घ्यायचा, म्हणजे मस्त पुरी तयार होते. पुरी काय, त्याचा थोडासा नकाशा होईल, कारण हे जे मिश्रण आहे, जे पीठ बनवलं आहे आपण, त्याच्यात भरपूर गूळ घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला पाणी सुटतं. तर मग थोडंसं सुकं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये गोळा घ्यायचा, एक घोळवायचा आणि त्या प्लॅस्टिकला थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यावर असा थापून घ्यायचा, किंवा मग बोटाने पसरून घेतला ना तरी चालेल. असा पुरीचा आकार द्यायचा आणि शक्यतो प्रयत्न करायचा. आता मी व्हिडिओ काढताना एका हाताने तुम्हाला दाखवते, पण शक्यतो ही पुरी दोन्ही हाताने धरायची, नाही तर त्याचा नकाशा तयार होतो. पण खूप छान चवीला होतात. या पुऱ्यांमध्ये वैशिष्ट्यामध्ये जास्तीत जास्त भोपळा राहायला पाहिजे. कमी पीठ घालायचं म्हणजे खूप छान लागते. तर मस्त भोपळ्याच्या पुऱ्या तयार.